महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्याची दहशत आहे। त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये बिबट्याची दहशत दिसून येते। त्यामुळे बिबट्याला पाळीव जनावरांप्रमाणे ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी वनमंत्र्यांकडे केलेली आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनधाराप्रमाणे वन्य प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे असंही रवी राणा यांनी म्हटलंय। तर वनतलाप्रमाणे प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात बिबट्यांची दहशत आहे। त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये बिबट्याची दहशत दिसून येते। त्यामुळे बिबट्याला पाळीव जनावरांप्रमाणे ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांच्याकडून करण्यात आलेली आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतलाप्रमाणे वन्य प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे असंही रवी राणा म्हणाले। देशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे, जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोसतो, त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालनपोषण केलं तर मला असं वाटतं बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील, माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही। अशा प्रकारचा सल्ला आणि विनंती मी वनमंत्र्याला दिलेली आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारासारखं एक मोठं झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार केलं पाहिजे। भले अंबानी कुटुंबाला आपण विनंती करू की ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये तुम्ही वनतारा डेव्हलप केलं, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारा डेव्हलप करा, त्या ठिकाणी सगळ्या प्राण्याला सुरक्षित ठेवा।